विद्यार्थी प्रमोद शिंदे हे काही कारणास्तव आमच्या स्नेह मेळाव्याला आले नव्हते आणि त्यांचं उर्वरित भाषण जे होतं ते शिल्लक आहे अजून त्यांनी कुठे बोललेले त्यामध्ये ते आत्ता करणार आहेत आणि ते आपल्या आयुष्यामध्ये आमच्या 10वी झाल्यानंतर LIC एजंट त्या LICमध्ये त्यांनी कार्यरत अजून सुद्धा आहेत. याच्यानंतर त्यांचा पुढचा प्रवास त्यांनी स्वतःच्याच मुखात त्यांनी आमच्यासमोर बोलवावा अशी मी त्यांना दोन्ही शब्दात बोलवावा अशी त्यांना विनंती करतो. म्हणजे कसं तुझी हुशार होतो हे मानतो. कसं काय झालं 2011मध्ये ज्यावेळेस माझं कॉलेज संपलं का नाही त्यावेळेस आमचे वडील फार आजारी होते. सुरुवातीच सांगतो मी फार आजारी होते. आजारी म्हणजे काय जन्मता एकच किडनी होती जन्मता आमच्या वडिलांचं. मग नंतर ते 60 वर्ष 65 वर्षानंतर त्या किडनीकडे दुसऱ्या शरीराला त्याच्यानंतर माझी 12वी कंप्लीट झाली. म्हणजे 12वी म्हणजे काय मी मस्त सुटी परत दिवसभरच्या मित्रांची ड्युटी करून कॉलेज गेलो. कॉलेज केल्यानंतर आमच्या घरामध्ये संस्कार म्हणजे माझा भाऊ मोठा हिंदी बदली म्हणजे त्याच्यामध्ये कमी आहे. काय झालं हुशार भरपूर होतो. 12वी झाल्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट करायचं म्हणून गोव्याला गेलो. गोव्याला गेल्यानंतर 2014पासून मी नॉनव्हेज त्याचं सोडून दिलं. 7 वर्ष नॉनव्हेज खाल्यानंतर खायचं सोडून दिल्यानंतर हॉटेलमध्ये तिथं काय झालं आमच्या साईडला एका लंडनला होता तो मुलीला. लंडनला असल्यानंतर लंडनला कसं जायचं जॉब करण्यासाठी. पण त्याने सांगितलं काय लंडनला जायचं असलं तर तुम्हाला कसं प्रोसिजर की जन्म दाखला तुमचा गोव्याचा पाहिजे तरच तू तिथे लंडनच्या ठिकाणी जॉब भेटू शकता. त्याच्यानंतर मी ते मन काढलं. परत मी LIC एजन्सी गेलो 2014मध्ये बेळगावला. LIC घेतल्यानंतर 2014मध्ये मी लायसन पॅन कार्ड आणि अशी ही जनरल कामं काही बी असतात लोकांची रेशन कार्ड वगैरे ही सुरुवात केलो मी. नाही सांगताय का सुरुवात केल्यानंतर LIC सगळ्यात मोठी LIC माझ्या एजन्सीमध्ये शंकर कात्रजकर हा माझा क्लासमेट वर्षाला 28,000ची LIC त्याने माझ्याकडे केली. LIC चालू राहिली पण मध्ये जरा संदर्भाती झाल्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला. त्याला मी विड्रॉल बी करून दिलो. नंतर काय झालं अशी वर्ष जाता जाता गेली म्हणून मी काय केलो लायसन करत 1000 LIC करायच्या 10,000च्या आणि कोटीचं टार्गेट गाठायचं म्हणून मी प्रयत्न म्हणजे ह्याच्यामध्ये चालू होते. चालू राहिल्यानंतर 1 कोटीचा बिझनेस म्हणजे काय 50 लाख कमिशन आल्यानंतर सुरुवात करत होती. मग काय झालं असंच करता करता मध्ये कोरोना आला. एकदम पावसाळा आल्यानंतर सगळं माणसांचं बिघडून गेलं. त्याच्यामध्ये म्हणजे जे धंदे होते ते सगळे वाईट परिस्थिती केली त्या धंद्यावर. त्याच्यानंतर काय झालं 2019मध्ये मी एजन्सी सोडून दिलो. सोडून दिल्यानंतर म्हणजे माझी 2014पासून 7 वर्ष पूर्ण अशी पाण्यात गेलेलं नाही. नाहीतर मी काय हॉटेल मॅनेजमेंट किंवा कुठला तरी एक जनरल कोर्स BCom UPSC एक्झाम IPS अधिकारी वगैरे होतात की तसं करूनसुद्धा मी एक्झाम देऊन आज एक IPS अधिकारीसुद्धा मी बनू शकते. एवढी माझं टॅलेंट होतं. आज गोव्यामध्ये सिव्हिल कन्स्ट्रक्शन मी करतो स्वतः. म्हणजे माझा भाऊ आहे कॉन्ट्रॅक्टर मोठा. प्लॅनर वगैरे मी इंजिनियर नसताना काटकोणमध्ये कसं बसवायचं बेडरूम कसं काय आहे सगळं मी इंजिनियर टाईप प्लॅन वगैरे काढून मी स्वतः कन्स्ट्रक्शन करू शकतो.
चालू आहे माझं कंस्ट्रक्शनचं. पण कसं एवढी वर्ष ही म्हणजे असं नुकसानमध्ये इन्कम काय करू नये मी 7-8 वर्ष सगळी वाईट आता सुरुवात झाली माझी. लोक काय म्हणतात प्रमोद काय कुठला प्रमोद काय कुठला. खरं माणूस कसा आपल्या परिस्थितीनुसार प्रत्येकाचं जीवन हे बदलत जात आहे. एखाद्याची परिस्थिती पहिला चांगली असते नंतर ती बिघडते. त्याच्यानंतर 2021 म्हणजे काय 2-3 वर्ष सगळी कोरोनामध्येच गेली. कोरोनामध्ये गेलं तर मी काय लाईफचं हे सगळं म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये काय झालं एवढी वर्ष वाया गेल्यानंतर काय म्हणजे 2024 पर्यंत म्हणजे काय 23 पर्यंत लॉकडाऊनच होतं नाही. त्याच्यानंतर मी काय विचारच करतो ना नंतर काय झालं माहिती आहे काय 24 नंतर सिव्हिल कंस्ट्रक्शन करायचं म्हणजे आज गोव्यात आहे कामाला काय गोव्यात परिस्थिती अशा करू नये मी असे दिवस गेले. तर सध्या काय माझ्याकडे सिव्हिल कंस्ट्रक्शनमध्ये हाय बिझनेस मी गोव्यामध्ये करतो. पण आता काय झालं गेट टुगेदर एक कार्यक्रम झाला. गेट टुगेदर जो कार्यक्रम झाला का नाही त्याच्यामध्ये काय आमंत्रण केले नाही यायचं पण केलेलो मी. त्या दिवशी आमचं एक स्लॅब होतं त्या कारणामुळे मी येऊ शकतो. सांगितलं मी ग्रुपला माझ्या या दिवशी मी माझ्या मनामध्ये त्या दिवशी आमच्या पूर्ण क्लासमेटांना एक जेवण मी ठेवतो माझ्यातर्फे असं सांगितलं. ते जेवण मी तुळशी पौर्णिमेला ठेवणार आहे. आमंत्रण करतो मी प्रत्येकाच्या मोबाईल नंबरला. त्या दिवशी तुम्ही हजर हो. धन्यवाद. कशी सुरुवात केली एकदा 2 शब्दात कॉलेजला गेलो. कॉलेज सगळ्यांना काय करायचं गेलो प्रयत्न केलो त्याच्यामध्ये सक्सेस तर झालं नाही. त्याच्यानंतर कुठे विचार केला नाही तर काय होत नाही. फॉरेन रिटर्न झालो. फॉरेनला गेलो 10 वर्ष केली. आता अभ्यासामध्ये हे चालू होतं थिएटरला का आलो नाही. त्यावेळेला तिकडंच येतो. आता सुट्टी घेतली आलो. आता काय तिकडे जायचा विचार नाही. तसं सध्या जायचं होतं काय आम्ही सांगतो आम्ही तिथे सांगतो का गॅट टुगेदरला झालं आमचं नाव. आम्ही काय गावात राहतो. मी इथं 12वी केलो. पुण्यात गेलो वेल्डर झालो. गोव्याची बायको सासरवाडी मूळ गोवा. मासे देतात काय त्याने मासे करतात. सगळे धन्यवाद.
अनुभव कसा आहे त्याच्यासाठी हे बोलणं. एक एक शब्द तुमचं नाव फक्त सांगायचं तेवढंच आहे. ह्याच्यासाठी ती मैफिल आहे, बाकी काय नाही. कृष्णामध्ये हे गोव्यामध्ये कार्यरत असतात, ते सध्या गवडी गावात असतात. आणि त्यानंतर नागराज गावडा हे गोव्यामध्ये ॲप्लिकेशन म्हणून काम करत आहेत आणि एक 200 ऐका पुढे का बाबा बसल देतात. शिकलो आणि मला काय जमलं नाही काय क्वालिटी योग्य बोलणं मला काय जमलं नाही. गोव्यात तिथंच शिकलो मी दुसऱ्याकडे टीचरच्या माणसाला नंतर मी माझ्याच चालू माझं चालू केलं चांगला झालो. पण घरची परिस्थिती म्हणजे बिल्डअप चालू आई बाबाचं ऑपरेशन हे मला अजून पण तेच चालू तर तरी पण मी काय हार मानलं चालेल की त्याच्यामुळे लग्न पण झालं मुलगा पण झाला बायको पण शिकलेली चांगली असं काय की मी घर आहे म्हणून बायको मला घर शिकते असं बायको पण विक्रम केलेली भेटली मला असं काय नाही की बायको मला याची भेटली पण बायको पण समजूतदार आहे. असं नाही की बाबा मला नवरा मला असं टॉर्चर करायचं असं काय नाही. एवढं बोला तुझ्या आता बारक्यात म्हणणार आहे. सगळ्यात बेस्टमध्ये आहे ना लास्ट पण सेकंड बसायचं ठीक आहे. आणि आम्हाला तर काही ते इंटरेस्ट नव्हती फ्रेंडमध्ये बसायची. आम्ही दुपारी आलो की दुपारचा ब्रेक झाला आम्ही सरळ घरीच जायचो. दुपारी शाळा सुटली की मग त्याच्याबरोबर आम्ही जायचो शाळा सुटायच्या टायमाला. असा होता आमचा प्रवास तेव्हाचा. आता मी मॅरिड आहे आणि मला 2012मध्ये जॉईन झालो. अजून 2012मध्ये मी जॉईन झालो. जशी म्हणजे 12वी झाली नाही मग 12वी झाल्यानंतर तुरंतच पहिली एक एक्झाम दिलेली ती फेल झाली. मग मी दुसरी ट्राय केली तेव्हा पण माझं झालं इथं बेळगावमध्ये. कारण माझं रिलेशन होतं मग तुरंत झालं काम. तर मला 13 वर्ष झाली. मी आता बेळगावमध्ये राहायला लागले ब्रह्मनगरला. 2023 इथं राहायला लागलं. आज वाटत नाही टाइम नाही आहे. 2008-2009 आपण कोण भेटलो कुणाला भेटला नाही. त्यानंतर मी 10वीपासून त्या पुढे शाळेला गेलो नाही. 2011-2012मध्ये मी सुपरवायझर म्हणून सातारमध्ये आमचे मित्र होते त्यांच्याबरोबर
एक पाणीपुरी केक खायला आरोग्याला म्हणते बोला आणि आपलं सगळं चांगलं आहे होती तुमच्या आशीर्वादानं तुमच्या क्लासमेट सर्व भेटले आज चांगलं वाटलं असंच आपण परत एकदा पुढच्या वर्षी सुद्धा असं भेटूया असंच एन्जॉय करूया त्यानंतर एक अल्कोहोल आहे का काढून हाय सर श्रीनाथ पाटील मी राहणारा नरसोडी आहे तर आता मी मच्छाराष्ट्र नेहरू ठीक आहे मी 2012मध्ये स्वतःच्या मित्र होती मी पहिला नरसोडून आम्ही बेळगावला वाळूवरून राहायचो मी स्वतः मी एकट्या खाली करायचो आणि आपल्या आईबांची जाणीव पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर आपलं आईबांची पण केअर करा आणि फॅमिलीची पण मुलांची सर्व त्याच्यानंतर मी आता कार्यरत आहे श्रीनगरमध्ये तेव्हा पण येतात श्रीनगरला या फिरायला वगैरे आहे टुरिस्ट पंचालाच नाही आम्हाला तेच सांगतो मी श्रीनगरला चांगला आहे तर दिल्लीला पण चांगला आहे मथुरा आग्रा बस सर बस 5 मिनिट सर बस टेबल आलेला मी आता आर्टिलरीमध्ये आहे माझं एक 15 मिनिट आहे 18 मिनिट आता मी 62 आरमध्ये मी कार्यरत आहे त्याच्यानंतर तुम्हाला काही पण प्रॉब्लेम आला काही कुठं असलं तर मी संवाद साधतो कॉलेज कुठे काय फिरायचं कुठं मला तुम्ही उत्तराखंडला वगैरे श्रीनगरला वगैरे मथुरा आग्रा त्याच्यात मथुरा परत तिथं दिल्लीकडे कुठं पण मी सांगू शकतो काय मी सर्व ऑल फिरलेलं आहे काही कारणामुळे मी येऊ शकलो नाही गेट टुगेदरला बस एवढं ठीक आहे ओके सर्वांचे धन्यवाद काही अजून आमची मंडळी आहेत सांगायची पण टाईम कमी ओके तोपर्यंत आमचे मित्र तुकाराम सामोलकर सांगतो